नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला एक छान असा डोळ्यांसाठी रामबाण उपाय सांगणार आहे. तर त्यामुळे अगदी चष्मा रिमूव्ह होऊ शकतो, नंबर कमी होऊ शकतो किंवा अगदी चष्मा जाऊही शकतो आणि आपल्या डोळ्यांना छान असं स्पष्ट दिसू शकतं. ज्यांना चष्मा असेल त्यांच्यासाठी हा खूप रामबाण उपाय आहे. तर अशा पद्धतीने चला आपण काय काय घेणार आहोत साहित्य. 1 वाटी बदाम, 1 वाटी खडीसाखर आणि 1 वाटी बडीशोप घेणार आहे आणि 25 ते 30 मिरे घेणार आहे. मिरे 25 ते 30च घ्यायचे, जास्त नाही. तर आता काय करायचं आहे, आपल्याला आधी खडीसाखर छान अशी बारीक करून घ्यायची आहे. मोठे मोठे तिचे खडे होते ते क्रिस्टल्स आता आपण छोटे करून घेऊयात, बारीक थोडेसे. मग त्याची आपल्याला छान पूड करता येईल. अशा पद्धतीने त्याला मी मुसळीने काढून घेते, जेणेकरून छोटे छोटे खडे होतील, म्हणजे मग आपल्याला ग्राइंड करायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने हे मी आता काढून घेते आहे. छान आहे, हा घरगुती रामबाण उपाय आहे. नक्कीच ट्राय करून बघा डोळ्यांसाठी. इथे आता माझी खडीसाखर काढून झालेली आहे. मग आता मिक्सरच्या भांड्यात मी खडीसाखर आणि बडीशोप ॲड करून घेतलेली आहे. हे छान असं ग्राइंड करून घेते. हवं असल्यास बडीशोप अगदी 2 मिनटं भाजून घ्या, पण तशी काही गरज नाही, कच्चं ठेवलं तरी चालतं. आता हे झालं आहे. याच्यात आता मी घालते मिरे आणि बदाम. हेही छान असं वाटून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अशा पद्धतीने मग मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान असे बारीक करून घेतले. फाईन पेस्ट बनवून घ्यायची. अगदी मस्त असं हे बारीक होऊन जातं. जेवढी खडीसाखर तेवढेच बदाम आणि तेवढंच बडीशोप घ्यायचे आहे आणि 25 ते 30 मिरे, एवढेच घरगुती सगळे इन्ग्रेडियंट जे घरात असतील तेच लागतात. तर अशा पद्धतीने बघू शकता, मस्त हे पावडर मी बनवून घेतलेलं आहे. हे रोज आपण मुलांना गरम दुधातून देऊ शकतो. छान असतं हे डोळ्यांसाठी. अगदी मस्त असा हा रामबाण उपाय आहे. तर नक्कीच तुम्ही ही ट्राय करून बघा आणि रिझल्ट मला सांगा. मीही तुम्हाला पुढच्या व्हिडिओत रिझल्ट सांगेलच. तर अशा पद्धतीने हे पावडर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकतो. 30 ते 40 दिवस कंटिन्यू केल्यावर इफेक्ट जाणवतो. तर अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा पद्धतीने तुम्हीही ट्राय करून बघा ही रेमेडी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.